बातमी पुण्यातून आहे। स्वारगेट परिसरातील इंटिग्रेटेड कॉलेजमध्ये केमिकल प्रयोगशाळा उभारल्याचा प्रकार उघडकीस आलाय। विद्यार्थ्यांना प्रयोग करण्यासाठी ही प्रयोगशाळा सुरू करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे। मात्र या प्रयोगशाळेला अधिकृत मान्यता आहे का याचा तपास सध्या सुरू आहे। या प्रकरणामुळे शिक्षण क्षेत्रात मोठी खळबळ उडाली आहे। या घटनेमुळे कॉलेजच्या कारभारावर देखील गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले। दरम्यान या संदर्भात सविस्तर आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी अक्षय बडवे यांनी। देशभरात नीट प्रकरण ताजा असतानाच पुण्यातल्या इंटिग्रेटेड कॉलेजचा पर्दाफाश जो आहे तो आज मनसेने आंदोलन केल्यानंतर उघडकीस आणलाय। मी सध्या पुण्यातल्या स्वारगेट भागात असलेल्या ECF या स्टडी सेंटरमध्ये उभा आहे आणि आपण जर पाहिलं तर मनसेकडनं आरोप करण्यात आलेला आहे जे इंटिग्रेटेड कॉलेज आहे ते अनधिकृत आहे आणि यासोबत या मनसेच्या नवनिर्माण सेनेच्या विद्यार्थी सेनेकडनं आंदोलन करण्यात आलं। ज्या ठिकाणी मी सध्या उभा आहे ही जी आहे ती खरं तर स्टाफ रूमच्या शेजारची एक रूम आहे, कम्प्युटर लॅब आहे। आपण जर सगळे बघितले तर इथे वेगवेगळे कॉम्प्युटर आहेत आणि सोबतच सराव उत्तरपत्रिका ज्या आहेत त्या देखील या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात। याचा अर्थ आपण जर पाहिलं तर विद्यार्थ्यांच्या पुस्तकांचा ढीग जो आहे तो देखील या ठिकाणी उभारला गेलेला आहे। याचाच अर्थ असा आहे की अनेक विद्यार्थी लाखो रुपये भरून खरं तर पालकांच्या खिशाला एक मोठी कात्री बसत विद्यार्थी जे आहेत ते या ठिकाणी येतात। कॉम्प्युटर लॅब ज्या आहेत त्या देखील या ठिकाणी आहेत, जे इथे शिक्षक आहेत त्या विद्यार्थ्यांना शिकवतात। मात्र ही संपूर्ण स्टडी रूम असेल, कॉम्प्युटर लॅब असेल आणि सोबतच हे संपूर्ण स्टडी सेंटर जे आहे ते अधिकृत आहे का अनधिकृत आहे याचा तपास जो आहे तो शिक्षण विभागाकडून घेतला जाईल। मात्र दुसरीकडे विद्यार्थ्यांकडून लाखो रुपये उकळून असे अनेक इंटिग्रेटेड कॉलेजेस जे आहेत ते आजही पुण्यात आपल्याला पाहायला मिळतात, ज्यांचा थेट संबंध काही खाजगी क्लास चालकांसोबत सुद्धा असतो। 11वी 12वीला कुठल्याही पद्धतीने मोठी कॉलेजेसमध्ये ॲडमिशन